नमस्कार. मी आज तुम्हाला लोकरपासून लबर बँड कसा करायचा केसांचा तो शिकवणार आहे. तर त्याच्यासाठी मी 1/2 इंच इलॅस्टिक घेतलेलं आहे. आता जे डबल फोल्ड करून वापरता येईल अशा पद्धतीत मी 4 ते 5 इंच आपल्याला इलॅस्टिक घ्यायचं आहे. ते पॅक करण्यासाठी मी सुई धागा घेतलेला आहे. नंतर मी इथे मार्केटमध्ये जी अवेलेबल आहे लोकर ती मी इथंच घेतलेली आहे. आता मी इलॅस्टिक पॅक करून घेत आहे. लोकरपासून पण खूप छान लबर बँड सुंदर बनवता येते. आता मी लोकरची सुई घेतलेली आहे विणकामाची. दाखवल्याप्रमाणे मी फोल्ड करून सुईतून धागा बाहेर काढलेला आहे. त्याला चेन स्टिच म्हणतात. आता मी तो लबरमध्ये पॅक करून घेत आहे इलॅस्टिकमध्ये. दाखवल्याप्रमाणे धागा सुईतून बाहेर काढून घ्यायचा. याला क्रोशे पण म्हणतात. अशा पद्धतीने पूर्ण इलॅस्टिक दिसणार नाही असं कंप्लीट करून घ्यायचं पूर्ण सेम दाखवल्याप्रमाणे. आता मी पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता मी सेकंड लेवल करत आहे म्हणजे दुसरे स्टेप. तर आता मी डबल टाका टाकून घेत आहे. दाखवल्याप्रमाणे पहा, सुईमधून एकदा फिरवायचा. 2 साकळ्यांच्या मधून काढून घ्यायचा. नंतर पुन्हा सुईमध्ये फिरवून पुन्हा काढून घ्यायचा. एकदा 2 याच्यातून एकदा लास्ट याच्यातून दाखवल्याप्रमाणे. प्रत्येक एक याच्यामध्ये एक खांब करत चालायचं. प्रत्येक याच्यावरती एक खांब आला पाहिजे. दोन सोडले, पुन्हा 2. धागा घेतला, पुन्हा 2 याच्यातून काढायचं, पुन्हा 2 याच्यातून काढायचं. अशाप्रमाणे पुढील पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं.
आता दुसरी लेवल आपली झालेली आहे. आता आपण तिसरी लेवल घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आता प्रत्येक खांबातून 2 खांब असे आपल्याला करायचे आहेत. एका खांबातून 2 खांब करायचे. तर जे मध्ये स्पेस असतो 2 याच्यामध्ये त्याच्यातून आपण टाकून घ्यायचा. आता जे खांब बनवलेत सेम तशाच पद्धतीने एका खांबातून 2 खांब करायचे. एक खांब झाला. त्याच्याच शेजारी दुसरा खांब. आता तुम्हाला पहा त्याच्यामधूनच आपला दुसरा खांब काढायचा आहे. अशा पद्धतीनेच पुढे कंटिन्यू करायचं लास्टपर्यंत. याच्यावरती पूर्ण डबल करून घ्यायचं. पहा आता आपलं डबल झालेलं आहे. किती सुंदर आपलं रबर बँड तयार झालेला आहे. लोकरीपासून रबर बँड. आता आपलं थोडंसंच राहिलेलं आहे. अशा पद्धतीत आपलं लोकरीपासून रबर बँड तयार झालेला आहे. चला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला रबर बँड कसा वाटला ते. बाय.